नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जयपूर। प्रश्न दुसरा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद। प्रश्न तिसरा, पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी। पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधी यांचे होते। प्रश्न चौथा, महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर। प्रश्न पाचवा, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कृष्ण पहिला यांनी बांधले। ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न सहावा, मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी। प्रश्न सातवा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्य सूची। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्य सूची। प्रश्न आठवा, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आरोग्याशी संबंधित आहे। WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित संघटना आहे। प्रश्न नववा, भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सावित्रीबाई फुले। भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले हे होते। प्रश्न दहावा, असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकमान्य टिळक। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकमान्य टिळक। प्रश्न 11वा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमृतसर। जालियनवाला बाग हत्याकांड हा अमृतसर येथे घडले। प्रश्न 12वा, अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लाला लजपत राय। अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांचे आहे। प्रश्न 13वा, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी। प्रश्न 14वा, खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अजीवनसत्वाच्या अभावामुळे।